मान जातोय गोडे वॉरियरच्या मिस्टर गणेशाना वरी फर्स्ट बॉल गुड बॉल अँड स्कूट स्टार्ट. संघाचं मोमेंटम मिळवण्याचं प्रमुख अस्त्र असतं ते म्हणजे तुमचे प्रमुख गोलंदाज. आणि तिथे मात्र तुम्ही जेव्हा चांगला स्टार्ट देतात तेव्हा तो महत्वाचा असतो. आणि इथे आपल्याला बघायला मिळते एक अप्रतिम स्टार्ट मिस्टर गणेशच्या माध्यमातून बघायला मिळतोय. पुढचा चेंडू स्विच हिटचा टीम होता फरांचा. आणखीन एक चांगला चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना यावेळेला गणेश बघायला मिळतात. गुड स्टार्ट सलग 2 निर्धाव चेंडू आणि फरानला मात्र जाग्यावरती थांबून ठेवलंय. त्याचं प्रमुख कारण आहे त्याची अप्रतिम लेंथ लाईन आणि चांगला टप्पा. पुनश्च आपण बघतायत जवळजवळ 7-8 पावलांचा त्यांचा रनअप राईट मोर द विकेट. आणि एक सुंदररित्या या ठिकाणी आपली रिदम आपली लेंथ लाईन मेंटेन करताना मिस्टर गणेश. ओ यावेळेला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. सुरेख गोलंदाजी करताना बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू यावेळेला. फरहानकडे थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलंय परंतु फरहान असा फलंदाज आहे जास्त वेळ आपल्याकडे हा प्रेशर ठेवणार नाहीये. ओपनिंग टीम कडे कन्वर्ट करण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे तोच आहे फरहान. पुढचा चेंडू इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश करतो शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल होतो. डायरेक्ट हिट चा टीम इथे बघायला मिळाला परंतु एकदा वर्जित केले ऑफ द मार्क मिस्टर फरहान. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि तब्बल 4 चेंडूची वाट बघावी लागली स्कोर कार्डला. श्री गणेश करताना आमचे मॅन्युअल स्कोरर मिस्टर अमर पाटील आम्हाला सांगतात की 1 धाव इथे झाले. एक अतिशय प्रतिम असं स्कोरिंग अमर पाटील यांच्या माध्यमातून बघायला मिळते. त्यासाठी नक्कीच आम्ही अमरजी पाटील यांचं सुद्धा कौतुक करतोय. गुड जॉब अमरजी पाटील. वळूया आपण मैदानाकडे. या षटकातील पुढचा चेंडू मिस्टर जीतू ऑन स्ट्राइक. ओहो जबरदस्त स्वीप आहे. चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डॉमिनेट करत येतोय चौकार. जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक. थँक्यू. दहाव्या स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 5 गुड स्टार्ट मिस्टर जीतू. ओहो यावेळेला रिप्ले बघतो की काय असं मात्र इथे वाटलंय. आणि जीतूच्या बॅट मधनं आणखीन एक दर्जेदार फिनिश. या षटकाची झाली समाप्ती. बॅक टू बॅक 2 चौकार. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर विदाउट लॉस 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. कमाऊन सौरभ दरे. पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाचं. रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाचं. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात. थँक्यू डीजे. वेलकम नितीनजी पाटील सर. कसं वाटतं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये? थँक्यू. प्रथमतः एकविरा चषक साखरे सरपंच सहर्ष स्वागत असेल. आणि रुपेजी पाटील साहेबांचा मी मनपूर्वक आभार म्हणेन की मला या आजच्या दिवसात एक दिवशी का होईना परंतु संधी दिलाय आणि त्यांचं मनपूर्वक आभार. इथे निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे मैदान आधी मला रस्ता सापडत होता. पहिल्यांदा मी इथे येऊन गेले एकदा प्रेक्षक म्हणून आला होता परंतु यावेळेस मी समालोचक म्हणून मनपूर्वक आभार असेल. मार्चच्या दिशेने जाऊया जिथे मार्च क्रमांक आपण आजच्या दिवसातला पहिला. एका बाजूने एकविरा चषक साखरे आपण पाहिलाय तर संघ आहे एका बाजूने गोवाडे संघ तर दुसऱ्या बाजूने संघ आहे आपण बघतोय रिद्धी 11 मनोर. हा संघ दोन्ही बलाढ्य संघ आहेत. मनोर गटामधनं गोवाडे वॉरियर्स मध्ये मला एकदा संधी मिळाली होती लीगची. तिथे मी समालोचन केलं होतं. ईश्वरजी बरट माजी सरपंच साहेब यांच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेने. इथे आमच्या सोबत अजितजी पाटील एक गोड दिग्गज समालोचक. त्यानंतर प्रमोदजी शेडगे सर आहेत उत्कृष्ट समालोचक. आज माझंही भाग्य असेल मला या 2 दिग्गज समालोचकासोबत संधी मिळाली समालोचन करण्याची. धावसंख्या झाले स्कोर कार्डवर आपण पाहिली तर 9 धावा. चांगली सुरुवात. थँक्यू नितीन सर आपल्या समोर होते.
न्यूमान निलेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. इथून थोडंसं गेम स्पीडअप करा कबड्डी वॉरियर्स. 5 मिनिटांचा वेळ वाया खर्च केलाय तुम्ही. सॉरी. पुढचा चेंडू अप्रतिम शॉट आहे यावेळेला. फरहान प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडूला सरळ डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट करतोय. तिथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. सिंगल कंप्लीट झाले. डबल डिजिट मध्ये होत आहे 10 धावा. इथे जी तडफड धडपड बघायला मिळते. काय म्हणाल? नक्कीच नक्कीच कौतुक करावं लागेल. ना प्रसिद्धीसाठी ना आपल्याला पाहतोय पैशासाठी. इथे आम्ही खेळतो आमच्या गावासाठी. सुपर चांगला एफर्ट दिला. एका बाजूने आपण पाहिलं तर आकाश पाटील चॉकलेट बॉईज म्हणून फेमस आहे. उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय दुहेरी आकड्यावर 10 धावा या स्कोअर कार्ड आपण पाहू शकता. पुढचा चेंडू तयार गोलंदाज मिस्टर निलेश. ओ यावेळेला बॉटम हँडचा यूज केलाय. गॅप मध्ये चेंडू एक्झिक्यूट करताना चेंडू सरळ जात होता कव्हर पॉइंट रिजन मधनं सीमा रेषेच्या बाहेर. जितू यांच्या बॅट मधनं आलाय कन्झिक्युटिव्ह चौकार. हॅट्रिक चौकार या ठिकाणी. जितूचं रिदम मध्ये येणं या ठिकाणी रिद्धी 11 मनोर साठी एक चांगला मेसेज आहे. येस येस इथे आपण पाहिलं तर मनगटाच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न केलाय. सुपर ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप पॉइंट रिजन मध्ये हा चौकार आलाय आणि धावसंख्येला आतापर्यंत आपण पाहिलं तर पोहोचवलं गेलंय 14 रन स्कोर कार्ड. सुपर 60 मिस्टर जीतू. क्या कहने आपके बल्लेबाजी के. जैसे मैदान के अंदर गए मानो पहली सेट होके गए. 2 शॉट जो आपने स्वीप केले काफी लाजवाब थे. जो बैकवर्ड टॉस करले और मिड विकेट के रीजन से सीमा पार गए. और इस बार जो आपने रीड किया कवर्स में जो खेला बॉटम हैंड का जो यूज किया वो काबिल तारीफ था. आणि इथे डॉट बॉल आलाय. स्कोर 7 आपण बघतायत. मिस 14 झाल्यात. अप्रतिम 60 देणारा हा फलंदाज आहे. अतिशय सुंदररित्या कामगिरी करतोय जितू. जिम्मेदारी इथून वाढले कारण मोमेंटम त्यांच्याकडे. त्याला शिफ्ट करावं लागेल शेवटपर्यंत. यस परंतु निलेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. एक उत्कृष्ट 40+ खेळाडू आहेत आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. यावेळेला बॅटला ब्रश करतोय चेंडू सरळ जातोय तो शॉर्ट थर्डमॅनला. हे नेहमी म्हटलं जातं की 40+, 50+, ये जी जास्त नंबर तुमचं क्रिकेटवरती असलेलं नितांत प्रेम, तुम्ही केलेला अभ्यास आणि तुमच्यामधले असलेली त्या क्षणाची एकाग्रता हे तुम्हाला एक चांगला खेळाडू बनवत असतं. नक्कीच मागे एक स्पर्धा आपण पाहिली बेंडूबाबा चषक. का सातपाडी संघाचा किंवा 50+ विकेट किपर होता. काही जबरदस्त विकेट किपिंग करत होते. सुपर. इथे मात्र वाईट बॉल. स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय 16. जसं मी मगाशी म्हटलं की वय हे तुमचं फक्त नंबर असतं. तुमच्या हृदयामध्ये त्या खेळासाठी एक जागा हवी आहे, प्रेम हवंय आणि ते कौशल्य तुम्ही दाखवण्यासाठी एक व्यासपीठ हवंय. तेव्हा तुम्ही ती चांगली कामगिरी करतायत. अप्रतिम जितू वेळेला मात्र शॉर्ट मिड विकेटला चेंडूला एक्झिक्यूट करत सिंगल कंप्लीट करताना धावसंख्या पोहोचले. अमर पाटील आम्हाला सांगतायत 17 विदाउट लॉस. गुड स्टार्ट. एक ड्रीम स्टार्ट आहे नितीन पाटील सर. ज्या पद्धतीने धावा येत आहेत 17 धावा स्कोर कार्ड वरती आलेले. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी नुकसान नाहीये आणि दोन्ही फलंदाज चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत. अँड दॅट्स अ प्लस पॉइंट बाय बॅटिंग टीम रिद्धी 11 मनोर. येस येस अजूनही एकही विकेट्स कमावलं नाही. ही जमेची बाजू असेल. बाजूने आपण पाहिलं तर धावसंख्या 7. अप्रतिम यावेळेला मात्र चांगला डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट केला. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल फंबल झालाय. परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे विश्वासाला जागा नाही. हा क्षेत्ररक्षक फील्ड करेल त्याच्यापेक्षा मी माझा कव्हर देईन हा जो स्वतःमधला संघाबद्दलची आस्था आहे किंवा धावा थांबवण्याची जी जिद्द आहे त्यामुळे 2 धावा सेव्ह झाल्यात. षटकाची होते समाप्ती. 19 धावा स्कोर कार्ड वरती. ऐकूया सौरभ तरेचं एक सुंदर सॉन्ग आणि येऊया पुन्हा लाईव्ह ऍक्शनला. अजित सर तुमच्याकडे मी येईन परंतु सध्या चर्चा आहे या स्पर्धेची. एकविराज चषक साखरे एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन असणारी स्पर्धा. प्रत्येक खेळाडूंना टी शर्ट्स असतात. जेवणाची व्यवस्था ही एकमेव स्पर्धा आहे पालघर जिल्ह्यामधली. बऱ्याचशा ठिकाणी टी शर्ट्स देत आहेत परंतु जेवण नाश्ता यावेळेसची सोयी नसते. सुपर आयोजन नियोजन रुपेजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सलाम असेल. म्हणूनच या स्पर्धेची दखल सर्व संघ घेतात कारण इथून येणारा प्रत्येक जण खऱ्या अर्थाने आनंदित होऊन जातोय. आनंद वाटण्याचं काम सन्मान्य रुपेश पाटील यांना ऑल अंटायर टीम करतायत. 3रं षटकाचे होते इथे प्रारंभ पुनश्च
गणेश आलाय. समोर येतो फरहान. आपल्या मोमेंटमच्या शोधामध्ये, लयच्या शोधात आहे फरहान. ओहो, याही वेळेला त्याला डॉमिनेट केलंय. मानो पहली पडली है फरहान को मिस्टर उमेश गणेश ने. जिस तरह से उनकी गेंदबाजी हो रही है, काफी बढ़िया लेंथ लाइन मेंटेन की है. फरहान जिस तरह से बड़े शॉट के लिए निकल रहे हैं, उनको रोक के भी रखा है एक जगह पे. जिस तरह से उनकी जो गेंदबाजी है. येस गणेश धीम्या गती आपण चेंडू हाताळला होता. यावेळेस मात्र बॅटची आतली कड लागतंय. एक धाव येईल सिंगल. गणेशचं कौतुक करावं लागेल. गणेश आपण पाहिला तर गोवाडे प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू होता आणि त्याचंच प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. स्ट्रायकर गोलंदाज पण आपण पाहू शकता. धावसंख्येला आतापर्यंत पोहोचवत आहे 20 रन स्कोर कार्ड. अजूनही जमेची बाजू एकही विकेट गमावला नाही अजित पाटील सर. तुम्ही म्हटलं की गणेश हा गोवाडे प्रीमियर लीगला हा आयकॉन खेळाडू होता. मी म्हणेन की पुढे तो असाच राहील, कारण त्याच्याकडे दमखम आहे. येस सर. ओहो, आपला पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न होता जीतू यांचा, ज्याने आपली छाप पाडले बॅक टू बॅक 2 चौकारानं. आणि तोच यावेळेला स्वीप करण्याचा स्लॉक स्वीपचा अटेम होता. इथे मात्र गणेशच्या अगेन्स्ट खेळताना गणेशने त्याला केले डॉमिनेट आणि आणखीन एक जबरदस्त चांगला चेंडू हाताळला गेलाय. गुड बॉलिंग गणेश. इथून मात्र पुढचा चेंडू पुनश्च गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत, तर समोर एक मोमेंटम असणारा फलंदाज नाव आहे मिस्टर जीतू. ह्या वेळेला लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. उत्साह या ठिकाणी थोडासा जास्त, विश्वासामध्ये तेवढे नव्हते. कारण जर आपण बघितलं लाऊड अपील असता लॉंगॉनच्या खेळाडूने इथून अपील केलाय, परंतु जी रिदम हवी होती गोलंदाजाची ती त्यांना मिळाली नाहीये. विकेट किपरने थोडासा साथ दिला, परंतु गोलंदाज मात्र त्यांच्यामध्ये तितकासा सहभाग त्यांचा बघायला मिळाला नाही. गोलंदाज पुढच्या गोले मार्कवर सज्ज होते उमेश. ज्यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये येतोय. एकविरा चषक चौकार 4 धावा. थँक्यू. नुकताच आमच्या मान्यवरांचं शुभागमन आमच्या VIP डायस वर झाले. त्यांचा पदस्पर्श स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडा नगरीमध्ये झालाय. आमच्या मुख्य VIP डायस वर आपण बघताय आदरणीय उपसभापती पालघर पंचायत समिती आदरणीय श्री सुनील धानबासाहेब यांचे सुपुत्र सन्माननीय श्री सुशांत धानबासाहेब मासवण यांचं शुभागमन झालं. वेलकम सर. आपलं शब्द फुलाने आम्ही करतोय वेलकम, सुस्वागतम. आणि त्यांचं स्वागत करतायत फलंदाज बिग ब्लास्ट षटकारानं. तर त्यांच्या समवेत आणखीन एक अनमोल असं रत्न माननीय श्री सुभाषजी भोयेसाहेब मासवण स्मिथ स्मॅशर संघाचे संघमालक आहेत. त्यांचं आम्ही प्रथमता करतोय शब्द फुलाने हार्दिक हार्दिक असं स्वागत, वेलकम. यावेळेस मात्र या स्ट्रोकवर सूर्या कुमारची आठवण आलंय. सुपर्ब षटकार ठोकला गेलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती झालंय आणि धावसंख्या 10च्या सरासरीने 30 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकताय. षटकाची झाली इथे समाप्ती. विदाउट लॉस 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. ऐकूया पुनश्च आपण मिस्टर सौरभ तरेचं एक अप्रतिम सॉन्ग आणि येऊया पुनश्च आपण VIP डायस कडे. तर नक्कीच या ठिकाणी करतोय आपण शुभ सन्मान. अतिथी देव भव ही आपली संस्कृती. मान्यवरांचा शुभ सत्कार आपण करतोय आणि कॅमेरा VIP डायस कडे घेत आहेत. सन्मानी आदरणीय श्री सुशांतजी धानबासाहेब मासवण यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं वेलकम करताना आदरणीय रुपेशजी नरेश पाटील साहेब या स्पर्धेचे स्वप्नदृष्टा शिल्पकार, मायेची शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ. सर आपण या पुष्पाप्रमाणे सदैव फुलत राहा असे आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. वेलकम सुशांतजी धानबासाहेब. आपण या मंचावरती पुन्हा स्थानापन्न व्हायचं आहे. 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. त्यानंतर आणखीन एक सन्माननीय अतिथी सुभाषजी भोयेसाहेब मासवण स्मिथ स्मॅशर संघाचे संघमालक आहेत आणि त्यांचंही आपण करतो या ठिकाणी वेलकम. मायेची उबदार शाल, त्यानंतर स्नेहाचं पुष्पगुच्छ. मनोजची घरत साहेब या चांगल्या आठवणी साठवताना
गोल्डन मेमरीज इथे साठवले जात आहेत. तर वळूया आपण मॅच कडे. धावा येते या ठिकाणी 30. षटकाची झालंय समाप्ती 3 आणि गोलंदाजीला बोलवलंय आकाशला. आकाश गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होईल. आणखी या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण काय पाहिले तर 6-6 षटकांचे सामने. एक वैशिष्ट्य फुलल यांचा चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न केला आकाश पाटील स्वतः क्षेत्ररक्षक. झेल इथे टिपला जातोय, परंतु काय घडलं जाईल तर 2 धाबा परिपूर्ण केले जात आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. हाईट नो आपण पाहतोय. भीमर चेंडू हाताळला गेलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचलाय. 4 ने पुढे जाईल. 34 रन स्कोर कार्ड. 34 धाबा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. अजित पाटील सर हिंदीमध्ये मात्र सुपर समालोचन करतात, नंतर मराठीमध्ये समालोचन उत्कृष्ट समालोचक प्रमोदजी शेडगे सर यांच्या समवेत आज बसण्याची सुसंधी आम्हाला प्राप्त झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 34 विदाउट लॉस. अजून एकही विकेट्स गमावला नाहीये. ही जमेची बाजू आपण मनोर संघाच्या वतीने आपण पाहू शकतायत. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस काय घडलं जाईल तर सुपर कमबॅक करतोय. कमबॅक करावा लागेल इकडनं, कारण आपण पाहिलं तर धावसंख्या षटक क्रमांक 4 मार्कच झालंय आणि स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 34 धावा विदाउट लॉस. येस अजित सर. इस 34 ऑन अ स्कोर कार्ड. चौथ्या षटकाला झालाय शुभारंभ. गोलंदाज आपण बघता मिस्टर आकाश मोर द विकेट. या वेळेला मात्र स्क्वॉट बँडच्या रूपाने येईल का झीतू बॅक टू द पवेलियन गॉन. OUT आउट. पहिला धक्का रेड 11 मनोर संघाला झीतूच्या माध्यमातून लागतोय. यस सौरभ. Thank you. Next match, both team Gaudevi Embur and Smith Maswan. It's a official call. Both team captain. इनिंग ब्रेक मध्ये आपण करणार आहोत टॉस. त्यासाठी तुमच्यासाठी ऑफिशियल कॉल. इथून फॉर्म आणि टी शर्ट कलेक्ट करायचे आहेत आणि इनिंग ब्रेक मध्ये यायचं टॉस साठी. यस पहिला ब्रेक थ्रू दिला गेला. एकंदरीत आपण पाहिलं तर आकाश पाटीलच्या माध्यमातून जितूला तंबूच्या अस्त्राला पाठवलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इस न्यू मॅन फहाद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि आल्या आल्या मात्र एक्झिक्यूट करतात सरळ मिड विकेटला. फहाद संघाचे कप्तान कॅप्टन आहेत आणि फहादला इथून कॅप्टन लीडिंग फ्रंट. इथून त्यांना कामगिरी करावी लागेल. 35 ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मिस्टर आकाश ऑन बॉलिंग मार्क. चांगली गोलंदाजी करताना आकाश या ठिकाणी मात्र कंट्रोल ठेवले. इकॉनॉमी चांगली आहे अजूनपर्यंत. फलंदाजांना थोडंसं मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवले गेले. दॅट्स द ब्युटी ऑफ मिस्टर आकाश. ओ दिस टाइम बॅट्समॅन ट्राय टू स्लाइस. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आहे. फरहान मात्र इथून आपण बघताय ज्या पद्धतीने थोडंसं स्ट्रगल करतोय. 10 चेंडू आणि 7 धावा. फरहानचा हा जो स्ट्राईक रेट आहे कुठेतरी त्यांच्या खेळाप्रमाणे बघायला मिळत नाहीये. एस फरहान. आणि या वेळेला मात्र बघतोय आपण चेंडू सरळ मिडॉनला एक्झिक्यूट केलाय आणि तिसे झालंय थोडीशी फंबल. येतोय चौकार. सहर्ष स्वागत असेल. बघा गोलंदाजाला क्षेत्ररक्षक आधार मिळणं गरजेचं आहे, पण तो आधार कुठेतरी मिळत नाहीये. धावसंख्या आपण पाहिली तर 4 ने फ्लाय झालंय 39. 39 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात. तत्पूर्वी सिंगल येते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातो. हा ना करताना इथे काय केलं जाईल तर यस नो अँड वेट. 3 शब्द खूप महत्वाचे होते. तिथे गफलत झालंय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. एक 1 शॉट रन. पंचांचं अचूक लक्ष म्हणजे एकही धाव नाहीये. अजित मात्रे सर आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूने विरल नायर सर. ही 2 पंच आपण पाहू शकता. ही धाव नाहीये. एकंदरीत गडेही बाद असेल. या जाऊया आपण सौरभ तर यांच्याकडे.
न्यूमॅन बिग पिंच हिटर मिस्टर तहा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. तहा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी इथे बघायला मिळते. मिस्टर अंडरस्टँडिंग आणि त्यानंतर फरहान बॅक टू द पवेलियन. न्यूमॅन गोलंदाजीसाठी येत आहेत मिस्टर वेदांत. स्कोर या षटकानंतर थांबलाय 40 वरती, 39 सॉरी. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यूमॅन तहा नॉनसायकिनकडे. इथे मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट ओव्हर मिड विकेट. द बॉल इज अ पनिशिंग इन टू द सँड फॉर यू सिक्स अँड दॅट्स ॲबिलिटी मिस्टर फहाद. Yes, it is a thank you. Now score is a fly now 45, loss of 2 wicket and Mr. Vedant on bowling mark. Oh, that's a beauty. That's a good comebacking, but umpire signal. Yes, it is a wide ball. Score now 46 on a scorecard. अच्छी मेथड. इस समय थोड़ी सी अनऑर्थोडॉक्स मेथड नजर आती हुई मिस्टर वेदांत की. पुरता छींडू. ओ इस बार बहुत ही लाजवाब टाइमिंग. लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को सीधा खेलते हुए गेंद जाती भी स्टैंड एंड डिलीवर्ड. लगभग 90 मीटर का ही आता हुआ बिग ब्लास्ट फराह के बैट से 6. फराद ऑन फायर. कैप्टन कप्तान इनिंग खेल रहा है. बहुत ही लाजवाब, अतिशय अप्रतिम बॅटिंग. आणखीन एक आणि या वेळेला सरळ 3-6 इन रो. बॅक टू बॅक 3 षटकार. मिस्टर फराद ऑन फायर. पहिला ओव्हर मिड विकेट, दुसरा लॉंग ऑनच्या डोक्यावरनं फहाद आणि या वेळेला बॅकवर्ड टॉस स्क्वेअरलेगच्या वरनं फहादचा एक अप्रतिम षटकार. थँक्यू. काय म्हणाल नितीन पाटील फहादच्या या अप्रतिम बॅटिंग साठी? सुपर फलंदाजी पाहायला म्हटलं रे दिल्ली पण मनोर इकडनं मात्र गिअर चेंज केलाय आणि टॉप गिअरने सध्या प्रवास करतोय. कारण 3 चेंडूवर 3 लगातार षटकार ठोठावल्यात. एक अवांतर चेंडूही आला होता. म्हणजे धावा खर्च केले तर आपण विचार केला तर 19 धावा 3 चेंडू मागे खर्च करतोय हा गोलंदाज. वेदांतवर हल्ले चढवले जात आहेत. दबसक्या स्कोर कार्डवर पाहिली तर टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 58 रन स्कोर कार्ड. 58 धावाच्या फलकावर. सुपर. पहिली 4 षटकं पाहिली तर 10च्या एव्हरेजने 39 धावा झाल्या होत्या. तदनंतर इकडनं मोमेंटम शिफ्ट केलं आपल्या बाजूने असं म्हणायला हरकत नाहीये दिल्ली पण या संघाने. अजित सर, एस फहाद ज्या पद्धतीने टेक ऑफ करतोय, ज्या पद्धतीने अप्रतिम बॅटिंगचा मनमुराद आनंद रिद्धी 11 मनोरच्या कॅम्यामध्ये देतोय. एक अप्रतिम बॅटिंग. मिड विकेट असेल, लॉंग ऑन असेल आणि त्यानंतर बॅकवर्ड टॉस स्क्वेअरलेग असेल, तिथून आले षटकार. हो, या वेळेला कमबॅकिंग केलंय मिस्टर वेदांतनं. वेदांतला इथून डॉट चेंडू हाताळणं गरजेचं आहे. कुठेतरी स्कोर 58 झालाय. षटक क्रमांक 5 आहे. इथून येणारी गोलंदाज आणि वेदांत याला कंजूसी गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा टार्गेट सकाळच्या सत्रामध्ये फार मोठं राहील. यासाठी वेदांतला लेंथ लाईन जी आता मेंटेन केलंय ती ठेवावी लागेल. आणखीन एक चांगला फ्लॅट 6. कुठलंही उत्तर नाही आहे क्षेत्ररक्षकाकडे, कारण काऊ कोणाला डॉमिनेट करत आणखीन एक दर्जेदार षटकार मिळतोय. धावसंख्या पोहोचलंय 64. थँक्यू. 64 धावा या षटकामध्ये 4 सिक्सर.
आणि इथे मात्र डॉट बॉलने झाले षटकाची समाप्ती. तब्बल 25 धावा या षटकामध्ये आलेले आहेत. 4 षटकार, एक स्वैर चेंडू. धावसंख्या फ्लाय झाली तब्बल 64 वर. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं. 23.5 मिनिटे खर्च केल्यात या 5 षटकांसाठी. वेदांकडे अनुभव कमी होता आणि त्याच्यावरच हल्ले चढवले गेले. फरहाद फलंदाज आपण पाहिला, सुपर फलंदाजी. 5 षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 64 या आकड्यावर. अंतिम षटक असेल आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज पुढे एकदा आकाश पाटील, ज्याने मात्र षटक क्रमांक 3 हाताळलं होतं. तोच आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. आणि हे षटक संपल्यानंतर गावदेवी एंबूर आणि स्मिथ श्मासर मासवण आपले संगणक पाठवायचे आहेत टॉस साठी. इट्स ऑफिशियल कॉल बोथ टीम. पुढचा चेंडू इथे मात्र स्वेरने प्रारंभ झालाय. 65 वर पोहोचलंय. नितीन पाटील सर, इथून ह्या डेथ ओव्हर मध्ये किती कमी धावा एक चांगलं बॅटल बघायला मिळू शकतं? इकडनं तर 10 ते 15च्या आतमध्ये तुम्हाला रोकावं लागेल तर एक फायटिंग स्कोर असू शकतो. कारण सध्या वरचा जो आपण पाहिलं तर मनोर संघाचा पार्टनर जड पाहायला मिळते, परंतु ही नाण्याची एक बाजू आहे. अजून एक षटक आपण पाहू शकतात, अंतिम षटक. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय देखणा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 ने पुढे 71 या धावा. तर धावानी तहाच्या बॅटमधनं आलेला गगनभेदी षटकार आहे. लॉंग ऑफला त्यांनी क्लिअर केलाय. रिस्टचा वापर जर आपण बघितला एक जबरदस्त आहे. त्याच्या रिस्ट जी पॉवर आहे ती ऍक्च्युली हा षटकार नक्कीच. 10 म्हणतोय हा माझा षटकार पहा. सुपर. धावसंख्या 71 धावा या स्कोर कार्डवर. डेट ओव्हर आहे, हल्ले जरूर चढवले जातील. पण एकदा मॅच टाइम स्ट्रोक होईल का वापसी करण्याची संधी असेल. इथे सुपर झेल पकडलाय. एक तेरी तो एक मेरी, बीच में ये विकेट गिरी. एचडीजे थैंक यू न्यूमन अमीर. बीच मैदान में आते हुए अमीरों की तरह खेलना होगा अमीर को, जिस तरह से रन्स आने शेष है. मिस्टर आमिर आए हैं तो स्कोर कार्ड के ऊपर रन से इस समय 71 धावा. आमिर आ चुके हैं. एक आक्रामक बैटर, एक मौका है उनके पास कि डेथ ओवर में रन्स को जोड़ा जाए अपने स्कोर कार्ड में. ओ आते ही गेंद को लॉन्ग ऑफ में खेलने का मन और मिस टाइम शॉट. आमिर जैसे आए वैसे ही बैक टू द पवेलियन की तरफ जाएंगे. बैक टू बैक एक दूसरा विकेट गिरता हुआ और गोवाडी वॉरियर्स के लिए एक अच्छी बात. तर मागच्या वर्षीचा मालिकावीरचा मात्र हा फलंदाजचा, परंतु पहिल्या चेंडूवर बाद झालाय. आणि धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलाय सध्या 71 धावा या स्कोर कार्डवर. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल होतोय. स्न्यूमन अंबिया बिया शेख बीच मैदान में आते हुए ऑन हैट्रिक गेंद जरूर है. क्या यहाँ पर हैट्रिक चटकाएंगे गेंदबाज इस समय नजर आते हुए. मिस्टर आकाश स्कोर स्टे ऑन 71, लॉस ऑफ 4 विकेट. And Sneuman, Mr. Ambia Sheikh on strike. So good ball against good length in line. Every ball so pitching is a perfect length in line, and that's the beauty, Mr. Akash. Excellent, superb start on a death over. गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढला. त्याप्रमाणे 2 विकेट्स प्राप्त केल्या. त्यानंतर आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते आकाश पाटीलच्या माध्यमातून. चेंडूचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. अंतिम 2 चेंडू असतील अजित पाटील सर. इस बार गेंद को खेल दिया है. गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर्स में. वहां पर थोड़ी सी फंबल और तब तक 2 रन लेने का मौका था और वो मुकम्मल हो चुका है. भी बात करेंगे तो यहाँ पे रनआउट के विकेट जरूर देंगे मिस्टर अंबिया. और वापस जाते हुए स्कोर की तरफ नजर घुमाई जाए तो इस समय 73 के ऊपर स्कोर रुका हुआ. इस इनिंग की आखिरी गेंद आनी शेष है. तो फिर एक बार फिर नेक्स्ट मैच के टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा गावदेवी एंबूर एंड स्मिथ स्मॅशर मासवन. प्रमोदजी शेडगे सरांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स कडे जायचंय. यानंतरचा टॉस केला जाईल. फिलहाल चलते हैं आकाश. इस बार थोड़ी सी जड़ में गेंद थी, ऑन साइड में गेंद को खेलने का प्रयास था. सिंगल जरूर कंप्लीट हो चुके. मिड विकेट के खिलाड़ी अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ते हुए थ्रो करते हुए 2 रन मुकम्मल होते हुए
75 के ऊपर स्कोर कार्ड इस समय फिनिश होता हुआ। फर्स्ट हाफ इन ओवर 75 स्कोर बना है, 76 का टारगेट सेट किया है गोवाड़ी वॉरियर्स के सामने। मैं लूंगा इस समय कमेंट्री स्टूडियो से अलविदा और यहाँ पे बुलाना चाहूंगा नए कमेंटेटर। एक बार फिर प्रमोद जी शेडके सर आपके साथ में जुड़े रहेंगे और नितिन पाटिल। फिलहाल चलते टॉस बॉक्स की तरफ, जहां पर होगा टॉस दो बड़ी टीमों में। एक तरफ एम्बुर है और दूसरी तरफ टीम नजर आएगी हमें मासवन स्मिथ स्मैशर्स मासवंस। O2 टॉस बॉक्स। पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं। पालघर या जिल्ह्यात सफाळे शहरात नाव गाजतय या चषकाचं। एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात। एकविरा चषक ठेवलाय यो साखरे या गावात। चला दोन्ही संघाचे कॅप्टन या। चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं। वेळेची दिरंगाई न करताना आदरणीय सन्माननीय रुपेजी पाटील साहेब यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल। एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच रुपेजी नरेश पाटील। मासवण टीम 1 मिनिटांचा कालावधी, अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल, कारण या स्पर्धेचा रूल आहे जर तुम्ही मध्यंतर आले नाहीत तर तुम्हाला ती पॅनल्टी दिली जाते। म्हणून या स्पर्धेचं एकविरा चषक हे तर नाव आहेच, परंतु दुसरं नाव डिसिप्लिन। गावदेवी एम्बूर आणि एका साईडला आपण पाहत आहेत स्मॅशर मासवण टीम। अप्रतिम मनोरची टीम आपण पाहू शकतायत। अशाच पद्धतीने प्रत्येक संघाने आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे। दोन्ही संघाचे कॅप्टन, चला धावत या, जरा धावत या प्लीज, कारण जो वेळ मिळतो इंटरव्ह्यूचा तोच वेळ फार महत्त्वाची गोष्ट असते। रुपेजी पाटील साहेब आमच्या समोर जोडले गेले, त्यांना आपण विचारू इच्छितो। अजय धानवा या ठिकाणी आपण पाहू शकतायत। तर एका साईडला गावदेवी एम्बूर संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत आणि गावदेवी एम्बूर वर्सेस स्मिथ स्मॅशर यावेळेला आपण पाहतायत मासवन। नागदाई देवी आणि आई एकविरा। तर अजय धानवा या ठिकाणी कॉल करतील। आई एकविरा, आई एकविरा, आई एकविरा आलेला आहे। धन्यवाद रुपेजी पाटील साहेब। अजय, कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर, कसा प्रवास झाला? खरोखर इथे आल्यावर चांगलं वाटतं की म्हणजे ग्राउंड चांगलं आहे, त्याचबरोबर ह्या स्पर्धा मी गेल्या वर्षी पण बघितलं होतं आणि ह्या वर्षी सुद्धा आहेत, त्यामुळे आम्ही इथे एंट्री केलेली आहे। आमचे ओनर्स आहेत सुभाष भोया, त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथे एंट्री करतोय, म्हणून आम्ही इथे आलोय। नक्कीच रुपेजी पाटील यांचं स्वप्न होतं वेगवेगळे पॅनलचे संघ या ठिकाणी दाखल करायचे आहेत आणि त्यांचं स्वप्न जे आहे ते मात्र स्वप्नवत पूर्ण झालं। तर रुपेजी पाटील यांची स्पर्धा कशी वाटते आणि त्यांचं तुम्ही धन्यवाद कसं व्यक्त करतील? खरोखर चांगलं नियोजन आहे आणि त्यांचं मनापासून मी आभारी असेन, त्यांना अभिनंदन देतोय। अशाच त्यांनी मॅचेस पुढे सुद्धा आयोजन कराव्या। नक्कीच अजय, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकार। नक्कीच, थँक्यू व्हेरी मच अजय। जर टॉस जिंकला असता तर आपण काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण। क्षेत्ररक्षण। आता फलंदाजी करायची, 36 चेंडू आहेत, काय कितपर्यंत टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 65+। वा, आज संपूर्ण टीम आहे तुमची? हो आहे पूर्ण। नक्कीच, रुपेजी पाटील यांचं आयोजन कसं वाटतं एकविरा चषक साखरेचं? खूप छान आहे। थँक्यू व्हेरी मच। दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेने, परंतु त्या अगोदर आपण पाहिलं रुपेजी पाटील या स्पर्धेचे करते धरता शिल्पकार रुपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला आणि इथे आपण पाहू शकला स्मिथ स्मॅशर्स ऑन द टॉस and elected to bowl first. Back to commentary box now. Thank you very much, Patil Network cameraman Mr. Kapil Padil and Sahil Padil.
धन्यवाद. जाऊया आपण नितीनजी पाटील ज्या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. थँक्यू. थँक्यू प्रमोद सर. 76 धावांचं लक्ष असेल बेजासाठी. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज गौरव. दोन्ही फलंदाज एका बाजूने आपण पाहिलं तर योगेश अँड गणेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आमच्या समवेत जोडले जातील पालघर जिल्ह्याचा एक बुलंद आवाज प्रमोदजी शेडगी सर. आमचे नेहमी मार्गदर्शक आहेत. चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आम्ही नेहमी शिकत असतोय. आमच्या समवेत तेही जोडले जातील. गोलंदाज क्लिन मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत आणि कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला धक्का लागतोय तो गोवाडे या संघाला 0 या धावसंख्येवर. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत एकविरा चषकच्या माध्यमातून. सर आपण पाहिलं तर 76 धावांना सामोरे जातोय आणि पहिल्या चेंडूवर विकेट्स गेल्यात. कारण सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. येथे सुरुवात चांगली झाली नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदेश जबाबदारी असेल. पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल. भागीदारी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला इथे रचावी लागेल. कारण पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केल्या आहेत. निश्चित स्वरूपात नितीन पाटील आज आमच्या समवेत जोडले गेलेत आणि त्यांचं करूया आपण वेलकम रुपेजी पाटील यांच्या वतीने. आज एकविरा चषक साखरेचं 15वं वर्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि 15व्या वर्षात आज त्यांचं सुद्धा या ठिकाणी भाग्य लाभलंय असं म्हणायला हरकत नाहीये. नितीन पाटील कसं वाटतं एकंदरीत ज्या वेळेला तुम्ही रस्ता विसरला होतात म्हणजे एकविरा चषक हे नाव ठाऊक होतं परंतु रस्ता विसरल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही शोधत आलात. म्हणजेच एखादी वाट जर विसरली तरी सुद्धा आपण शोधत येतो. एकविरा चषक साखरेचं हे कसं आयोजन वाटतंय? सुपर आयोजन नियोजन खूप दर्जेदार आहे. सलग 2 ते 3 दिवस मी ही स्पर्धा ऑनलाईन पाहत होतो आणि या मॅच मध्ये जबरदस्त सामने रंगताना कालच्या दिवसात पहिले सफा गड होता आणि कमी धावामध्ये कालच्या दिवस रोखले होते. जास्ती धावाही काढल्या होत्या. मागचा शेवटचा सामना आपल्याला पाहिला तर 97 धावा मंगलमूर्ती सोबत झाल्या होत्या. तर धावसंख्या आपण पाहिली तर 1 धाव श्री गणेश झाले अवांतरच्या स्वरूपात. आणि स्पर्धा आपण पाहिली तर 15वं वर्ष एकविरा चषक. सध्या पहिला ही स्पर्धा MNS मनसे चषक होता. तदनंतर एकविरा चषक. सुपर दर्जेदार आयोजन. 1 मॅन शो. रुपेशजी पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमला मानाचा मुजरा असेल. सर निश्चित स्वरूपात कारण रुपेजी पाटील हे फक्त नाव नाहीये तर आज पूर्ण महाराष्ट्रात ब्रँड झालंय आणि खास करून स्पेशली पालघर जिल्ह्यामध्ये साखरे गावाचं आज अनमोल रत्न एक उत्तुंग भरारी घेत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. लेफ्ट आर्म डान्सिंग डाऊन द ट्रॅक. ऑन साईडला गॅप मध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा लॉंग ऑन मिड ऑन मध्ये येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यस डेफिनेटली सिंगल फक्त त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. ग्रेट फिल्डिंग. काही क्षेत्ररक्षक यावेळेला चतुर होते. एवढ्या झपाट्याने आले, वेगाने आले आणि सरळ चेंडूला मात्र कलेक्ट करत असताना आपण पाहू शकाल फेकी त्याच अटेम्प्टने करत आपण पाहू शकलात. फेकी केली आणि तिथे एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. यावेळेला आपण पाहतायत गौरव मिस्टर गौरव 2 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. सुपर गोलंदाजी करतोय गौरव हा गोलंदाज. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. सुपर गोलंदाजी पाहायला म्हणते गौरवच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावलंय. 76 टार्गेट आहे आणि सुरुवात जी चांगली हवी होती ती प्राप्त करून देत नाहीयेत. सुपर कौतुक करावं लागेल गौरव या गोलंदाजाचं. गौरव जबरदस्त. मनोर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या गौरवने खूप चांगली किमया साध्य करण्याचा जो नेहमीच प्रयत्न राहिलाय आणि आज एकविरा चषक ही स्पर्धा म्हटली तर प्रत्येक जण या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहतो आणि खास करून स्पेशली आपण पाहिलं तर मनोरचा संघ गेल्या वर्षात विजेतेपद ज्यांनी 14व्या वर्षात विजेतेपद पटकावलं होतं. 2ऱ्या क्रमांकावर रनरअप राहिला होता तो मुफाज 11 वस्से फाटा आणि एक पारड जड आहे कारण 76 धावा फलकावर लावल्यानंतर 75 धावा 76 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केल्यानंतर गोलंदाजी क्लीन अँड क्विट आपल्याला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय गौरवच्या माध्यमातून. परंतु उमर गुलला कोण विसरेल? जफर अन्सारी ज्याचं नाव परंतु उमर गुल स्टाईल मध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहतायत. त्याची आर्म ऍक्शन तुलना करू शकत नाही परंतु
त्याच पद्धतीने त्याची गोलंदाजीची स्टाईल पाहायला मिळते. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉलर हेड. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. सुस्वागतम चौकार. संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली. खूप चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहतायत मिस्टर संदेश सँडीच्या बॅट मधून एक खणकर चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. इंटू द गॅप मध्ये खेळत असताना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आतापर्यंत पाहायला मिळतं दुसरा आहे. नितीन पाटील, मैदानाची रचना कशी वाटते? नक्कीच सुपर सजावट आपण पाहू शकतात. चांगल्या रीतीने सजवली गेलेली स्पर्धा आपण पाहू शकतात. बॅटच्या रडारवर मात्र चेंडू येत नाहीये. सिंगल असेल, क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जातात तर थोडी धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 रन्स. स्कोर कार्ड 8 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतो. थोडंसं पिछाडीवर आहे गोवाडे संघ. इकडनं मोमेंटम शिफ्ट करावं लागेल. थोडंसं पार्टनरशिप भागीदारी इथे रचावी लागेल. पार्टनरशिपची गरज असणार आहे. यावेळेला आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एक सुपर डीजे ऑपरेटर म्हणून आपण पाहू शकतायत. एक स्मार्ट बॉय आणि चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. एडव्हनचा अनमोल रत्न. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. मासवनचा उल्लेख केल्यानंतर आमचे जवळचे मित्र आणि अगदी एक उभारते समालोचक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते आदरणीय राहुलजी धानवा या ठिकाणी उपस्थित झाले. तर आले असतील तर मी विनंती करेन प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. राहुल धानवा ही मॅच समाप्त झाल्यानंतर जरूर डेफिनेटली या ठिकाणी उपस्थित राहतील आणि एक इनिंग त्यांच्या सुद्धा मुखातून आपण ऐकणार आहोत. समालोचन, एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 8. पुढील वर्षी मासवण प्रीमियर लीग जोरदार क्रिकेटचा महासंग्राम रंगताना पाहायला मिळेल. लीगचा फॉर्मॅट आल्यापासून मात्र आपण पाहू शकलात पालघरमध्ये थैमान आलं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी. आकाशकडे पोटेन्शियल आहे नितीन, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी आणि फलंदाजी अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज खरी गरज असेल ती मात्र संघाला. यस, इकडनं पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. भागीदारी रचणं खूप गरजेचं असेल. पुन्हा एकदा यावेळेस मात्र मिस होतोय आकाश पाटील आणि इथे आपण पाहिलेत तर जवळजवळ 2 षटकं समाप्त होत आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्डवर पहिली जाते 8 धावा. 1-2 गडीबाद 8 धावा. सध्या पिछाडीवर आहे संघ. इकडनं मोमेंटम शिफ्ट करावं लागेल आपल्या बाजूनं. या ऐकूया एक सुमधुर संगीत. आई गावदेवी अन्य गावाची तू साऱ्या भक्तांचे भाकेला धावते. एकंदारी तुझे साध घालायाचे सदत्यांचे गो नवसाला पावते. ध्यान तुझा गो भक्तांवरी तुझा खुशीनं मानपान करी. ध्यान तुझा गो भक्तांवरी. प्रमोदजी आपण ऐकू शकतायत. सौरभ तरेचे कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे कुंदन डिझे त्यात तर सौरभ तरे सुपर डिझे वादन करतायत. गोलंदाज गुल्ले मार्कवर सज्ज झालाय. गौरव यावेळेस हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे पण बाउन्स क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करतोय. तत्पूर्वी सिंगल येईल. धावसंख्या 9 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. पिछाडीवर आहे गोवाडे संघ, परंतु इकडनं मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करावा लागेल. संकट मोचक संघासाठी ठरावा लागेल. जबाबदारी असेल आकाश पाटील एका बाजूने. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर फलंदाज आहे आदित्य. एफ फॅक्टर मैदानच्या आतमध्ये आहे, परंतु हवाई सफर इथे घडवली जाईल का? धावसंख्या 9 रन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक आपण पाहिला तर 3रा गडी बाद होतोय. आकाश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. आदर्श गावाचं रुपेश पाटीलने सामने ठेविले पाहून आदर्श गावाचं. एकविरा चषक ठेवला यो साखरे या गावात. एकविरा चषक
प्रमोद सर, मागच्या वर्षी मला रुपेश साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला एक दिवस तरी आम्ही देऊ, आणि त्याचीच पूर्तता त्यांनी केलंय. त्यांचंही मनपूर्वक आभार असेल. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावर, पिछाडीवर आहे गोबाडे संघ. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करतोय, तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. काय वाटतंय प्रमोद सर? निश्चित स्वरूपात अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्ण पाहिलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 3ऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आहेत आणि सर्वांना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व म्हणून रुपेजी पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. तर एक पालघर जिल्ह्याची एक अप्रतिम मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा ही आपण पाहू शकतायत. एकविरा चषक साखरे 2024. ऑन साईडला शॉर्ट पूल केला जातोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल, परंतु त्या अगोदर चेंडू या वेळेला आपण पाहतायत जमिनीवर जाऊन चेंडू आदळला आणि पाहता पाहता 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये 10 या धावसंख्येवर. अमर पाटील आमचे एक गुणलेखक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नंतर साहिल पाटील यांना आपण पाहू शकाल. 3 पंच आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहू शकतायत. विरल नायर सर, अजित म्हात्रे सर, आशुतोष व्यवहारे सर, हे तिन्ही पंच त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमर अकबर अँथोनी असं म्हणायला हरकत नाहीये. येस येस, कारण एकविरा चषक आणि हे 2 समालोचक आणि 3 पंच आणि पाटील नेटवर्क यांची सांगड असणार आपण पाहू शकतात. एकविरा चषक साखरे 2024 शानदार, दमदार, डौलदार आयोजन आपण पाहू शकतात. सलग आजचा हा आपण दिवस पाहिला तर दिवस क्रमांक 4 आहे. पहिला दिवस अक्षरशः सफाई विभागामधून NCC सफाई संघाने अक्षरशः गाजवला होता. त्यानंतर दुसरा दिवस आपण पाहिला तर पारगाव संघाने गाजवला. त्यानंतर तिसरा दिवस, कालचा दिवस पाहिला तर आपण जय भवानी दंडाखाडी या संघाने. आजचा दिवस कुठला संघ असेल, कारण आज मनोहर गटाने प्राधान्य दिलेलं आहे. 8 संघ ही खासियत आहे या स्पर्धेची. 8 संघ 6 षटक ही एक खासियत, वैशिष्ट्य आहे. धावसंख्या आपण पाहिली तर पिछाडीवर संघ पाहायला मिळतोय 12 धावा या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. इथे बॅकफुटवर जाताना संघ पाहायला मिळतोय तो गोवाडे हा संघ SD. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धाई बरी, तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. प्रमोद शेडगे दादांची श्रद्धाई बरी, तिच्या कृपेनं करतोय कॉमेंट्री तो लय भारी. त्याची कीर्ती महाराष्ट्र भरी, माया साऱ्यांची त्याच्या भरी. त्याची कीर्ती महाराष्ट्र भरी. सर्वांना हवं असे वाटणारे समालोचक प्रमोदजी शेडगे सर मैदानच्या आतमध्ये जातोय. सचिन पाटील यांच्याकडे प्रोटेक्शन आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु या मॅच मध्ये दमखम दाखवेल का आणि आपल्या संघाला विजयशील प्राप्त करून देईल का? कारण सध्या संकटात आहे. ना कद बडा ना पद बडा, संकट में खडा वही सबसे बडा. संकट मोचक ठरावं लागेल. पुन्हा एकदा मिस टाइम चौक होतोय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन होताना सध्या स्थिती पाहिली आपण तर गोबाडे संघ बॅकफुटला जाताना आपण पाहू शकतात. या ऐकूया सौरभ तरे. फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान, पालखीला नाचून गुलाल उडवून सैताचे मैदान ग, सैताचे मैदान ग. आई तुझं देऊळ साजतई, फुलाले डोंगरान ग, फुलाले डोंगरान, पालखीला नाचून गुलाल उडवून सैताचे मैदान ग, सैताचे मैदान. सहर्ष स्वागत असेल. सर्वांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा एकविरा चषक साखरे 2024 हे दमदार आयोजन. ज्याप्रमाणे आपण पूर्व विभाग पाहिला तर या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतोय, सफा विभाग या स्पर्धेची वाट पाहतोय आणि सर्वांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा म्हणजे एकविरा चषक साखरे.
निश्चित स्वरूपात नितीनजी पाटील जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा पूर्व आणि पश्चिम आता नाही राहिलेली आहे, तर पूर्ण पालघर जिल्ह्याला जी हवी हवीशी स्पर्धा आपण पाहतायत. कारण यंदाच्या वर्षात वसई विरार गट सुद्धा खेळणार आहेत. जे संघ येतील 8 संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते 6 षटकांचे सामने खेळतील ना, तेव्हा त्यांना एक वेगळीच ऊर्जा मिळणार आहे. फरान कोणतीही चुकी करणार नाही. गुड कॅच फलंदाज या ठिकाणी बाद होताना उमर गुल एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅग्निफिसंट बॉलिंग. संघाची धावसंख्या 12, म्हणजेच 8 जे संघांना प्राधान्य दिलं जातं. 6 षटकांचे सामने. 6 षटकांमध्ये नितीनजी काय असतं एक्झॅक्टली की तुम्हाला 6 षटकांमध्ये गेम प्लॅनिंग करायला वेळ मिळतो. जे तुमचे मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत ते कदाचित तुम्हाला ओपनिंग बॅटर म्हणून सुद्धा पाहायला मिळतात. कधी 6व्या क्रमांकाचे जे फलंदाज आहेत ते मिडल ऑर्डरमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारचं गेम प्लॅनिंग करणं फार महत्त्वाची गोष्ट असेल. जेव्हा तुम्ही 1 ते 2 षटकांचे सामने खेळता त्यावेळेला तुमचे 3 ते 4 फक्त प्रमुख खेळाडू असतात. तेच 2 बॅटर, तेच ते 2 बॉलर तुम्हाला फक्त गोलंदाजी करताना दिसतील. परंतु इथे तसं नाही आहे. या स्पर्धेची क्वालिटी हीच आहे की 6 षटकांमध्ये तुम्हाला वेगळं काहीतरी नाविन्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. म्हणून या स्पर्धेला पुनश्च एकदा मानाचा मुजरा असेल आणि रुपेजी पाटील यांना असेल. नक्कीच नक्कीच 6 षटकं खूप महत्वाची आहेत आणि 6 षटकं आतापर्यंत सध्याच्या या फास्ट युगामध्ये आपण पाहिलं तर कुठेच बघायला मिळत नाहीये. कारण टीम ही थोड्याशा उशिराने येतात, त्यामुळे 5 षटकांचे 4 षटकांचे सामने असतात. परंतु इथे आपण चौकाराला आलाय. धावसंख्या आपण जाऊन पोहोचतोय सध्या 16 धावा या फलकावर. सध्या अडचणीत आहे संघ आणि सध्या वर्चस्व प्राप्त केलंय रिद्धी 11 या संघाने. मनोर सुपर दबदबा निर्माण केलाय. या पहिल्या मॅच मध्ये दमखम दाखवलाय या संघाने. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. स्पिंगर इज गॉन. अंपायर नाव अजित म्हात्रे सरांचा बोट मात्र आकाशाकडे जात आहे आणि वेदांत बॅक टू द पॅव्हेलियन. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. एकविरा चषक 2024 हे शानदार आयोजन आपण पाहू शकतात. ना भूतो ना भविष्य ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. गोलंदाज गोलमार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यू मिस आय डेफिनेटली एसट्या उद्ध्वस्त केल्या जातात. इथे एसटी वाकवली जात आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. 8 गडी बाद एकंदरीत आपण पाहू शकतायत. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. नितीनजी पाटील का आम्ही गेल्या वर्षाचे विजेतेपद पटकावलं होतं ते पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा यावेळेला दर्शवत असताना आपण पाहतायत. इलाका किसी का भी हो धमाका हमारे ही होगा हे मनोर टीमने मात्र यावेळेला जरूर दर्शवून दिले गेले. तहार रईस सारखा आपण पाहू शकतायत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर, बॅटर अँड मॅग्निफिसंट प्लेअर. एका साईडला आपण पाहिलं उमर गुल सारखा खेळाडू आपण पाहताय. जितू भानुशालीला आपण पाहू शकाल. म्हणजे हे जे खेळाडू आहेत ते या विभागातील तारे आहेत, सितारे आहेत आणि त्या अनुषंगाने चांगलं क्रिकेट खेळण्याचा मनसुबा त्यांचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आज स्मिथ स्मॅशर्स संघाचे संघमालक सुभाष भोया या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. राहुल धानवा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आज आय थिंक सो इन ॲक्शन मध्ये नाही आहेत, मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला खेळला गेला खूप चांगला फटका या ठिकाणी नाही आहे. फक्त सिंगलला प्राधान्य दिलं जाईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, थोडंसं लेझी राहिले आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. इथे सुशांत धर्मा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. उपसभापती पालघर पंचायत समिती श्री सुनील जी धानवा यांचे सुपुत्र म्हणजेच या ठिकाणी सुशांत धानवा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया वेलकम. जेव्हा जेव्हा मासवांमध्ये आम्ही जातो तेव्हा आम्हाला VIP ट्रीटमेंट ही मात्र त्यांच्या माध्यमातून दिली जाते. खास करून स्पेशली राकेश दुमाडा यांचं सुद्धा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. नितीनजी पाटील कंटिन्यूस. येस पंच दोन्ही आज समांतर केले आहेत. धावसंख्या एकने वाढताना आपण पाहू शकतात. फक्त औपचारिकता आता असेल कारण संघामध्ये जबरदस्त कामगिरी केलंय ती मनोर या संघाने मात्र दबदबा निर्माण केलाय. का मी मागच्या वर्षाचे विनर ठरले होतो. निश्चित स्वरूपात आज पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाले. कदाचित बहाडोलीकर मात्र अजून एक चॅनल ओपन करतील यात ती मात्र शंका नाही आहे. अशा पद्धतीने आज या ठिकाणी उपस्थित झाले. साहिल पाटील, जतीन किने असतील, मुनीत कुडू आणि त्यांचे बंधू मंजित कुडू या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण वेलकम. उद्याच्या दिवसात एक अतिशय सुंदर सामने आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत.
उद्या मोहम्मद पटेल यांना सुद्धा आपण ऐकणार आहोत. आजच्या दिवसामध्ये ते अवेलेबल होऊ शकले असते, परंतु काही कामानिमित्ताने मात्र ते बाहेर गेलेत. उद्याच्या दिवसात रुपेजी पाटील यांनी इन्व्हाइट केले गेले मोहम्मद पटेल यांचा एक हिंदीचा गोड आवाज आपण मनोरचा आपण ऐकणार आहोत. येस, आमच्या समालोचन केलं होतं नालासोबतच्या त्या प्रीमियर लीग मध्ये. यंदाही तिथे त्यांना संधी मिळालंय. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या एकंदरीत स्थिरावलंय. हा सामना पाहिला तर वन हॅट आणि शेवटची जोडी आहे. ऑल आउट इथे केलं जाईल का? गोलंदाज गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. निलेश पाटील यावेळेस प्रयत्न जरूर केले जात आहेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी सिंगल असेल. सिंगलने स्कोर कार्ड आपण पाहू शकतायत. अमरजी पाटील दर्शवत आहेत. 21 धावा, 21 रन स्कोर कार्ड. निश्चित स्वरूपात 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आदरणीय वसीम शेख या ठिकाणी उपस्थित झालेत. वसीमजी शेख, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आपण वासनास्थान व्हायचंय व्यासपीठावर या. रुपेजी पाटील यांचे परम मित्र, बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर साखरे गाव म्हटलं की माणुसकीचं माहेरघर या गावाला ओळखलं जातं आणि त्याच अनुषंगाने प्रत्येकाचं येणाऱ्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. जे युट्यूबवर ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या श्रोत्यांचा सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तिथून बॉडमॅनचा उपयोग करत असताना स्ट्रीट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणाला चेंडूला फील्ड करेपर्यंत एकच धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या 23. म्हणजे एकतर्फी सामना या ठिकाणी झुकताना आपण पाहू शकाल. गोलंदाज गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा प्लेइंग फॉर्म बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल येत आहे. सिंगलने स्कोर कार्ड वाढताना आपण पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 24 धावा या स्कोर कार्डवर. 24 रन स्कोर कार्ड. टीमची टोटल 76 धावांचा एकत्रित पाठलाग केला जातोय, परंतु पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केल्या. तदनंतर हा संघ ढासळताना आपण पाहू शकलात. कोणी संकटमोचक ठरलं नाहीये या संघासाठी. फुलल यांचा चेंडू होता. यावेळेस काय केलं जाईल तर षटक येथे समाप्त होत आहे. 5 षटकाची समाप्ती झाली आणि स्कोर कार्ड आपण पाहिला तर 24 धावा. जतीनजी केणी, पाटील नेटवर्कचे मात्र डिजिटल स्कोरर एडिटेटर म्हणून त्यांची ओळख. उद्याच्या दिवसात इन ऍक्शन मध्ये असतील. येस डीजे. एकविरेचा विशेष वरद अवस्था पण मिळतात रुपेजी पाटील साहेबांवर आणि एकविरा चषक साखरे 2024 हे दमदार आयोजन. डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू व्हायचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू सुपर कामगिरी केले रिद्धी इल्लिबन मनोर या संघाने. मागच्या वर्षाच्या गतविजेते आम्ही का होतो हे मात्र दर्शवून दिलंय. सुपर कामगिरी. अंतिम 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 5 चेंडूवर 2-3 बिग हिट येतील का की ऑल आउट पासून रोखलं जाईल. रिपिन हा फलंदाज आपण पाहू शकतात. फुलल यांचा चेंडू होता. हवाई सफर घडवता आला नाहीये. सिंगल येते. स्कोर कार्डवर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय. 25 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. नेक्स्ट मॅच ही खूप महत्वाचं असेल. बिग फाईट लढत असेल दोन संघामध्ये. एका बाजूने संघ असेल एम्बूरचा संघ पाहू शकतात. गावदेवी एम्बूर आणि स्मिथ स्मॅशर्स मासवण या दोन संघामध्ये. पंच दोन्ही आज समांतर करतायत. हाईट वाईड आपण पाहू शकतायत. पंच अजित मात्रे सर, दुसऱ्या बाजूने विराल नायर सर, हे दोन पंच ऑन फील्ड आपण पाहू शकतात. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आशुतोष व्यवहारे सर अशी त्रिमूर्तीची जोडी आणि सूत्र आहे एकंदरीत हे 3 पंच आणि 2 समालोचक नेहमी आवर्जून या स्पर्धेसाठी असतात. अजितजी पाटील सर अँड प्रमोदजी शेडगे सर आणि हे 3 पंच असं एक सूत्र आहे. आणि पाटील नेटवर्क खूप महत्वाचं आहे. आपण पाहू शकतात यंदा पहिलं वर्ष आहे अजित पाटील, अजित मात्रे अँड विराल नायर अँड आशुतोष व्यवहारे ही त्रिमूर्तीची जोडी. डान्सिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न केला. निलेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतायत, संघर्ष करतायत. ऑल आउट करून देणार नाहीये ही एक त्यांच्यासाठी चांगली बाजू असेल, सकारात्मक असेल. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर 27 धावा या स्कोर कार्डवर आपण पाहू शकतात. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ सज्ज आहेत.
बलाढ्य मजबूत एकमेकांसमोर 2 हात करताना ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रिपिन हा गोलंदाज आपण पाहू शकतात. क्षेत्ररक्षण होत आहे तत्पूर्वी सिंगल येईल. सिंगलने सध्या स्ट्राईक रोटेट होते. 28 धावा, 28 रन स्कोर कार्ड. ऑल आउट करून देणार नाहीये हे दोन्ही फलंदाज सांगतायत. एका बाजूने रिपिन, दुसऱ्या बाजूने निलेशजी. शेवटचा चेंडू बघा, एक सकारात्मक बाजू असेल. ऑल आउट जरी आम्ही हरलो, पराभूत झालो तरी ऑल आउट झाले नाहीयेत. इथे वेल प्लेड. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. गोबाडे वॉरियर्स आपलाही मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून रुपेशजी साहेबांच्या वतीनं. तदनंतर वेल प्लेड रिद्धी 11 मनोर अभिनंदन असेल. चला शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये उतरायचं आहे गोवाडे टीम.